वेलकम टू लोटस क्रिएशन. सध्या मॅट रांगोळीचा ट्रेंड आहे, तर तुम्हाला त्याच्या डिझाईन्स कशा घ्यायच्या तर मी दाखवते. पिंटरेस्ट ॲप तुम्ही बनवा. त्याच्यामध्ये इथे बघा, पिंटरेस्ट ॲपवर तुम्ही अकाउंट बनवा. सर्च करायचं आपल्याला. इथे खाली एक इथं आणि बघू शकता, इथे ड्रॉइंग्स दिसत आहेत. इथे खाली सर्च बटन असतं, तर तिथे सर्च करायचं. आणि आता इथे ठेवते मी लोटस ड्रॉइंग देते. लक्षात ठेवा, ड्रॉइंग द्यायचं आहे. तुम्ही बघू शकता आपल्याकडे कितीतरी ड्रॉइंगचे डिझाईन्स आले आहेत. आता ही तुम्हाला हवी असेल तर तुम्ही बघू शकता. त्याच्यावर क्लिक केलं की तुम्हाला अजून दिसतील डिझाईन्स. आता ही मी सिलेक्ट केली आहे. इथे जे 3 डॉट्स दिसत आहेत ते क्लिक करायचे. डाउनलोड करायचे इमेज. ती तुमच्या गॅलरी, फोन गॅलरीमध्ये सेव्ह होईल. परत दाखवते. आता दुसऱ्या डिझाईनवर क्लिक करा. 3 डॉट्सवर क्लिक केलं की डाउनलोड इमेज होते. तुम्ही बघू शकता अशा प्रकारे आपण खूप साऱ्या डिझाईन्स घेऊ शकतो आणि मग त्या प्रिंटआउट आपण A3 A4 पेपरवर काढायच्या, की जेणेकरून आपल्याला आपली डिझाईन्स मिळू शकते हवी तशी. आता इथे मी बॉर्डर डिझाईन दाखवते. तर इथे बॉर्डर ड्रॉइंग टाकलं आहे. तर तुम्ही बघा किती सारे आपल्या बॉर्डर्स आले आहेत. हे पण त्याच पद्धतीने 3 डॉटवर क्लिक करून सेव्ह करायचे. आणि फक्त बॉर्डर लाईन जेव्हा आपण प्रिंटआउट काढतो ती A3 पेपरवर प्रिंटआउट काढायची आहे. हे सगळे फोटोज आपल्या गॅलरीमध्ये सेव्ह होतात. आहे की नाही सोपी ट्रिक. तर आता मला एक कस्टमरची ऑर्डर होती. त्यांना एक डिझाईन कॅनव्हास पेपरवर पाहिजे होती. म्हणजे ज्यांना ती डिझाईन आवडली ती रेक्झिन मटेरियलमध्ये अवेलेबल होती आणि कॉस्ट पण खूप होती. तर त्यांची परिस्थिती नव्हती तेवढी घ्यायची. तर त्यांनी मला सांगितलं की मला कॅनव्हासवर पाहिजे बसून, आणि माझ्याकडे ती डिझाईन नव्हती. तर मी असे वेगवेगळ्या प्रिंटआउट काढून डिझाईन बनवली आहे. फक्त थोडीशी बघा तुम्ही मिस्टेक झाली, पण मी बनवली आहे ती अशी परफेक्टपणे द्यायचा प्रयत्न केला आहे. तर तुम्ही अशा ट्रिक्स वापरून 2 डिझाईन मिक्स करून बनवू शकता. हा कॅनव्हास पेपर आहे जो इझिली अवेलेबल असतो. 100 ते 150 रुपयाला 1 मीटर. आणि ह्याने हेवी पण होत नाही रांगोळी, कारण रेक्झिन मटेरियल ह्याच्या डबल असतं प्राईसने. म्हणजे कुठे 300-400 मिळतं, त्याच्यापेक्षा मग हे आपलं स्वस्त पडतं. आणि खूप असं जड पण हेवी पण होत नाही. इथे साईडला जे आहे फुलं, हाफ सर्कलमध्ये फ्लॉवर्स आहेत, ते पण अवेलेबल आहे. पिंटरेस्ट डिझाईन तुम्ही बघू शकता. तर मी अगदी सेंटरला 4 पीस काढले आणि सर्कल एक जॉईन केलं आहे त्यांना दोघांना त्या डिझाईनला. तुम्ही ट्रेस पेपरवर काढून ती डिझाईन बनवून ठेवू शकता. म्हणजे तुम्हाला नंतर परत रियूजवर वापरता येते, रियूज करता येते. आता ही ग्लू गन बघा तुम्ही, मी ती अगदी 23-20 फॅटची आहे. मी ॲमेझॉनवरनंच मागवली आहे. म्हणजे ॲक्च्युली माझ्याकडे ही जुनी आहे खूप. आता ही नवीन आहे. ही छोटी पण मिनी गन पण तुम्ही वापरू शकता. ॲमेझॉनवर मी लिंक देऊन ठेवते, कुठला इझी पडेल तुम्हाला ती. जास्त काही जास्त काही पैसे इन्व्हेस्ट करायची गरज नसते. थोडेफार करून तुम्ही करू शकता. तर ही ग्लू स्टिकचं पॅकेट्स आहे. हे मी होलसेलमधनं घेतलं आहे, मार्केटमधनं. तर हे असं 50 आय थिंक येतं, मला माहिती नाही. पण तुम्हाला जर होलसेल घ्यावं लागेल तर तुम्हाला भरपूर क्वांटिटीमध्ये घ्यावी लागतात. चांगली गरम करून घ्यायची गन, आणि मग तुम्ही डिझाईनमध्ये बनवायला घ्या. आता इथे मी सगळी ती बॉर्डर लाईन करून घेणार आहे पूर्ण, जेणेकरून ते आतमध्ये व्यवस्थित बसून राहतात. कलर्स तुम्हाला पाहिजे तसं तुम्ही करू शकता, पण बॉर्डर लाईन आधी करून घेणार आहे. ब्लॅक कलर मी करून घेते. तर चला बनवूया आपण मस्तपैकी रांगोळी.
तर मी पूर्ण त्याला अटॅच करून घेते. जसे जसे पाकळ्या आहेत तसे तसे मी बनवते. तर इथे मधली डिझाईन पण आहे. तर याच पद्धतीने मी सगळ्या बनवून घेतल्या आहेत. आता बघा पूर्ण फ्लॉवर आपला रेडी झाला आहे. आता साईडच्या मी बॉर्डर्स आणि सगळ्या डिझाईन बनवून घेतल्या आहेत. आता इथे मी कलर भरते. मधला कलर मी वेगळा ठेवणार आहे कारण माझ्याकडे पर्पल नाही आहे आणि त्यांच्या फोटोमध्ये पर्पल कलर हवा होता. तर मला जो नंतर सूट होईल वाटेल तो मी कलर त्याच्यात टाकणार आहे, डार्क कलर. तर इथे मरून शेड मी घेते. मरून शेडने मी सुरुवात केली आहे आणि नंतर लाईट कलर न्यायचे. मध्ये डार्क हवे नंतर लाईट कलर न्यायचे. तुम्ही तुमच्या कॉम्बिनेशन्स प्रमाणे बनवू शकता. मला ही कस्टमची त्यांना तीच डिझाईन पाहिजे होती म्हणून मी सेम कलर कॉम्बिनेशन घेते. आता त्याच्यानंतर रेड कलर घेतला. थोडे थोडे लाईट कलर करत जाते मी. मी दोन्ही पद्धतीने तुम्हाला दाखवते. आता ही सर्कल वाईज हवं आहे मला डिझाईन म्हणून मी राऊंड प्रमाणे घेतलं आहे. नाही तर तुम्ही उभंही घेऊ शकता. तर मी ते फर्स्ट डार्क कलर ऑरेंज घेतला आहे, नंतर येलो कलर घेतला आहे, थोडा लेमन कलर घेतला आहे आणि मग व्हाईट कलर घेतला आहे. असे सगळे कलर घ्यायचे आहेत आपल्याला. तर त्याच्यानंतर मी आता इथे ऑरेंज कलर घेतला आहे परत बॉर्डरला आणि सगळा आता पूर्ण सर्कल मी आता उरलेला ग्रीन कलरने, लाईट ग्रीन कलरने भरणार आहे. तशी आपली रांगोळी तयार झाली. सेंटरचा पीस तुम्ही बघू शकता मी कसे कलर भरले आहेत. तर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. थँक्यू फॉर वॉचिंग.